या गादीवर नको म्हणाल तसं, म्हणून आपलं वेगळे राहतात. असं सगळं चाललंय बरं का. फार अवघड झालंय बरं का. आई वडिलांनी सावध असायला पाहिजे बरं का, दोघांच्याही, मुलाच्याही ऐवजी मुलीच्याही ऐवजी. त्यांना कुटुंब व्यवस्था जी आहे ना आपली, त्याचं थोडंसं महत्त्व पटवून द्यायला पाहिजे बरं का. आणि सुयोग्य जोडीदार मिळायला पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. याचं कारण आमच्या आधीच्या पिढीने काही असं फार काय पदरी पडले आणि पवित्र झाले. खरं तर विवाह जेव्हा होतो ना, तेव्हा कन्येला म्हणतात तर का सौभाग्यवती. खरं सांगू का, पुरुषांचं सौभाग्य उजळतं बरं का त्यांना, पण तिला सौभाग्यवती म्हणण्याची पद्धत आहे. नाहीतर काय याला काय येते असं आईला माहिती असतं बरं का, असं आईला माहिती असतं. पण कोणी चार शब्द सांगितले ना की हा सुधारेल असं तिला वाटत असतं बरं काय. भोळी बाबडी आशा आईची. त्या आशेपायी तो सगळा सोहळा होतो बरं का. कांदे पोहे, कांदे पोहे बऱ्याच वेळेला कोपऱ्यावरून आणलेले असतात बरं का. तुला वेळ आहे ना अजून, वेळ आहे त्याला, कांदे पोहायला विचारतोय. हो, हॉटेलमध्ये जातात बरं का. हो ना. आणि ते कांदे पोहे काय पसंती होते. आणि तो एकदाचा काय बेण बाजा वाजतो त्याचा. सगळ्या पुरुषांनी आठवून बघा, त्याच्यानंतर वरात चाललेली असते बरं का आपली, नाचत असतात सगळे. एका सिंहाचं लग्न होतं बरं, सिंहाचं लग्न होतं. सगळ्यांना आमंत्रण जातात बघा वरातीला या. लग्न अगदी थोडक्यात केलं, रिसेप्शन जोरदार आहे म्हणाले. सगळे प्राणी हजर वरातीत नाचतायत बरं का. आणि एक उंदीर असा जोरदार नाचत असतो, जोरदार नाचत. हत्ती त्याला विचारतो, काय रे सिंहाचं लग्न झालंय, तुला काय एवढा आनंद होतोय? तो म्हणाला, लग्नापूर्वी मी सिंहच होतो. असे भले भले फसतात बरं का, भले भले फसतात. त्याला फसले नाही ते आमचे समर्थ बरं का. आज दास नवली, आज दास नवली, सावधान. बस आईची इच्छा होती बरं का, नारोबा मला एकदा तुला बोहल्यावरती उभं असलेलं पाहिजे. आमचे नारोबा म्हणाले, एवढंच ना आई, नक्की नक्की उभं राहशील? हो आई, तुझ्या करता काय. आईच्या शब्दाबाहेर नसतात बरं का मुलं, नसतात, आजही नसतात बरं. फक्त त्यांच्या मनात काय चाललंय ना हे आईने समजून घ्यायला पाहिजे. त्यांना आवडीचं सांगायचं बरं का, म्हणजे मुलं ऐकतात. नारोबा राहशील ना उभा? हो आई राहील. आणि असं संध्याकाळचा मुहूर्त ठरला बरं का. नात्यातलीच मुलगी होती. आणि तो अंतरपाठ मध्ये बरं का. आज आपण अनेक वेळा आपण पाहिलंय बरं का, पण आज पाहणार होती. या बाजूला वधू उभी असते, एका बाजूला वर उभा असतो. आणि ते
ते शब्द कानावरती आले बरं का. शुभमंगल सावधान. नारायण एकदम आमचा काय हो गुरुजी, लहान होते. काय हो गुरुजी, हे हा मंगल प्रसंग आहे ना, मग सावधान का म्हणतात? ऐक बरं का रे बाळा, ऐक. त्याचं टेन्शन वेगळंच आहे बरं का, मी नंतर सांगेन, मला विचारा. मागे जे गुरुजी उभे होते ना, त्यांना विचारलं बरं का, अहो हा मंगल प्रसंग आहे, मंगल प्रसंगाला सावधान का म्हणतात? म्हणाले, ही अंतरपाटाच्या पलीकडे दिसतीये ना, उभी आहे, तिच्या हातात जी पुष्पमाला आहे ती म्हणाले साखरेची बेडी आहे. ती साखरेची बेडी गळ्यामध्ये पडण्याच्या आधी हा शेवटचा क्षण आहे, याच क्षणाला सावधान झाला तर आहे म्हणाले सगळे. आपल्याला फार बरं वाटत असतं नाही का त्यावेळेला, हो की नाही? कधी एकदा तो अंतरपात दूर होतोय आणि कधी, पण आमचे समर्थ द्विज सावधान से, सगळ्या वेळेला म्हणतात बरं का, द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणते. द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणते. पण ते ऐकलं कोणी हो? ते ऐकलं कोणी? ते एक रामदासे, ते एक रामदासे, आयकिले त्या तया असो प्रणती. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम राम. ते आमच्या फक्त समर्थांनी ऐकलं बरं. नाहीतर लग्नातनं पळून जाणारे काही कमी नारायण असतात का? पळून जाणाऱ्या सगळ्या नारायणांचा काही समर्थ होत नसतो. त्याच्याकरता रामरायाची कृपाच लागते बघा. त्याच्याकरता रामरायाची कृपा लागते. असे आमचे समर्थ पंढरपूरला गेले बरं का. पंढरपूरला गेले आणि बघितलं बरं का, तो काळ आठवा सगळा समर्थांचा, म्हणजे कळेल आपल्याला. यवनांचे आक्रमण होत आहे. अखंड हिंदुस्थान भ्रमण केलंय बरं का समर्थांनी. आणि पांडुरंगासमोर उभे राहिले बरं का. कथा फार मोठी आहे, पण आपल्याला विवाहाकडे जायचं ना, म्हणून पण राहवत नाही बरं का. आज दासनवमी उभे राहिले आणि पांडुरंगाला म्हणतात बरं का, श्रीरामा इथे का रे उभा श्रीरामा, इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, मनमोहन मेघश्यामा,
इथे कार उभा श्रीरामा, इथे कार उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, मनमोहन मेघश्यामा. काय केले चाप बाण, काय केले चाप बाण, करकटावर ठेवून, करकटावर ठेवून. इथे कार उभा श्रीरामा, इथे कार उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा. काय केली सीता माये, काय केली सीता माये, येथे उभी रखुमाई, येथे उभी रखुमाई. इथे कार उभा श्रीरामा, इथे कार उभा श्रीरामा. काय केली शरयू गंगा, काय केली शरयू गंगा, इथे वाहते चंद्रभागा, इथे वाहते चंद्रभागा. इथे कार उभा श्रीरामा, इथे कार उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, मनमोहन मेघश्यामा, मनमोहन मेघश्यामा. इथे कार्य उभा श्रीरामा. हे राम मंदिराचा उद्घाटन सोहळा झाला असेल ना, काय आनंद झाला असेल असं म्हणतात ना, काय आनंद झाला असेल. 450-500 वर्ष ती आक्रमण होत आहेत, आमची देवळं उद्ध्वस्त होत आहेत आणि आमच्या अनेक पूर्वजांचे बलिदान होते बरं का. पण सगळे भाग्यवान आहेत बरं का, आपल्याला तो सोहळा पाहायला मिळाला. याची देवी याची देवा. आणि मी आपल्याला अगदी हात जोडून विनंती करतो बरं का, की अयोध्येला एकदा तरी जाऊन त्या रामलल्लांचं दर्शन घ्या बरं का. ती शरयू पहा एकदा, त्या शरयूला वंदन करा. कारण 17 लाख वर्षापूर्वी सुद्धा ती होती बरं का तिथे. आणि आज सुद्धा एकमेव साक्षीदार कोण आहे ना त्या सगळ्या घटनांची, तर ती आमची शरयू नदी आहे. ती शरयू त्या अयोध्येची माती मस्तकाला लावा. रामचंद्रांचे चरण त्या मातीला लागलेत म्हणून, आणि अनेक कारसेवकांचं रक्त त्या मातीमध्ये मिसळलेलं आहे म्हणून सुद्धा एकदा तरी नक्की जाऊन या बरं का. आणि सिनियर सिटीजननी तर लवकर करा बरं का. काय चांगल्या टूर कंपनी बघा आणि जाऊन या, बघून या. रुखरुख नको ना वाटायला, रुखरुख नको. राहिलं बरं का, राहिलं. रामलल्लांचं दर्शन आणि काय एकदम उत्तम सोय आहे बरं का. काही फार गर्दी असते वगैरे त्याच्यात जाऊ नका. 500 वर्ष आपण वाट पाहिली ना, आता फार काळ वाट पाहू नका. असं एकदा ह्याचे 2चे 4 झाले म्हणजे मी मोकळी. बलराम दादांचा विवाह रैवत नावाचा एक राजा आहे, त्याची कन्या रेवती हिच्याशी अधिक झालेला आहे. त्यामुळे बलराम दादा जरा सिनियर आहेत.
विवाहाच्या बाबतीत भगवंतांना. त्यांना माहिती आहे कोणाशी कसं वागायचं, कोणाशी कसं वागायचं, कोणाशी कसं वागायचं. काय असतं, विवाह होण्यापूर्वी ना मन मौजी बर का असं असतं. एकदा ती सुंदर बेडी गळ्यात पडली ना, ते मला विवाहाच्या वेळेला हार का घालतात असा प्रश्न पडला बरं का. मी विचारलंय का ना हार का घालतात, म्हणाले त्याच्यानंतर फक्त हारच पत्करायची असते समोरच्या समोर, म्हणून तो हार घालत असावेत बरं का. दोघंही एकमेकांना घालतात बरं का, पण नंतर त्याचं टॉम अँड जेरी केव्हा होतं कळत नाही. नक्की कोण कोणाच्या मागे लागतं दोघांची असते बरं का. याचा भाव असतो अंबे जगदंबे तू सकलांची माता, आणि तिला वाटत असतं आमच्या यांना काही कळत नाही. फक्त त्या उघड बोलून दाखवत नाहीत बरं का. हे वैशिष्ट्य असतं बरं का, हे वैशिष्ट्य असतं आपल्याकडे. सगळ्या पुरुष मंडळींनी आपल्या पत्नीचे भरपूर धन्यवाद द्या बरं का. कारण तिनं आपलं घर उत्तम सांभाळलंय म्हणून आपण बाकी सगळ्या 4 वेगळ्या गोष्टी करू शकतो बरं का. हो खरंय, टाळ्या वाजवा. सगळ्या मातृवर्गा करता. आईनं उत्तम सांभाळलंय, आपल्या आजीनं हे सगळं उत्तम सांभाळलंय, आपल्या आईनं उत्तम सांभाळलंय, आपल्या पत्नीनं. आणि म्हणजे मातृवर्गाचा त्याग अधिक आहे बरं का, त्याग अधिक आहे. हा टाळ्या अक्षरात हातात त्यामुळे टाळ्या वाजवतात. हो मला तर घेणं ताकीदच आहे. त्यांचा त्याग अधिक आहे बरं का. 20, 22, 24 वर्ष ज्या घरात आपण वाढलो, ज्या घराला आपण आपलं घर म्हटलं, ते एका अर्थानं त्याग करायचं असं नाही म्हणणार, पण मी ते सोडायचं आणि नव्या घरात राहायला जायचं बरं का. आणि त्या घरात राहायला गेल्यानंतर लगेच म्हणायचं हे माझंच घर आहे, हे माझं घर आहे बरं का. 6 महिन्यात ती आईला सांगते बरं का. अथवा विवाह होऊन आपण माहेरी जातो ना 5-6 महिन्यांनी, काही एखादा मधला सण झाला असेल, काय सांगते बरं का. ज्या घरात ती 20-22 वर्ष काय 25 वर्ष वाढली, ती आईला सांगते आई आमच्याकडे असं नसतं बरं का. खरंय की नाही, आमच्याकडे असं नसतं. ती दोन्ही घरं तिचीच असतात बरं का. पण विवाहानंतर आई वडिलांना बरं वाटावं ना म्हणून ती हे सगळे करते. फार त्याग आहे आपल्याकडे या मातृवर्गाचा. बलराम दादांचा विवाह झालाय आणि कान्हाचा विवाह व्हावा असं आईला वाटतंय. आणि या सगळ्यात पुढाकार घेतलाय तो आमच्या नारदांनी घेतलेला आहे. विदर्भ देश ज्याला आपण म्हणतो, आता विदर्भ प्रांत जो आहे ना, तिथला भीष्मक नावाचा राजा, भीष्मक किंवा भीमक काही आपण शब्द काय पाठभेद ज्याला म्हणतो तसं, त्याला 5 पुत्र आणि 1 कन्या असं सांगितलं. त्यातली सगळ्यात लहान ही रुक्मिणी, सगळ्यात मोठा मुलगा आहे त्याचं नाव आहे रुक्मी, त्यानंतर रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेशी, रुक्ममाली आणि त्याच्यानंतर ही रुक्मिणी. नारद जेव्हा जेव्हा त्याच्याकडे जात आहेत ना तेव्हा भगवंतांच्या गुणांचं वर्णन करतायत. याच्या आधी भगवंतांनी द्वारकेची स्थापना केलेली आहे बरं का. जरासंधाबरोबर जे युद्ध झालं त्याच्या करता द्वारकेची रचना केलेली आहे भगवंतांनी. आणि आता हा द्वारकेचा राजा कसा आहे, त्यांनी लहानपणापासूनच काय पराक्रम केले, इतका जबरदस्त आहे. एक असुर मारला, त्या सगळ्या असुरांना कसं मारलं याचं वर्णन केलं बरं का. रूपाचं वर्णन केलंय, गुणांचं वर्णन केलंय. हे नारद सारखं करतायत बरं का, सारखं करतात.
आणि ते वर्णन ऐकून 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 रुक्मिणीनं ठरवलं की हाच, फक्त ऐकलंय बरं का तिला, म्हणून भागवतात ऐकण्याला जास्त महत्व आहे बरं का. रुक्मिणीनं फक्त भगवंतांच्या गुणांचं वर्णन ऐकलंय. तिनं पत्र पाठवलं बरं का भगवंतांना. ती म्हणाली माझ्या मनात जे काही चाललंय ते कसं काय करणार. त्यापूर्वी तिचा विवाह शिशुपालाशी नक्की झालेला आहे. हा शिशुपाल रुक्मीचा मित्र आहे. त्याला असं वाटतं की रुक्मिणीचा विवाह आपल्या मित्राशी शिशुपालाशी, आणि विवाह ठरला बरं का. वडिलांचा विरोध आहे, पण वडिलांनी फार वयामुळे फार विरोध करू शकले नाही. शेवटी आपल्या मुलाचं ऐकावं लागलं. आणि रुक्मिणी तर म्हणाली मी मनात यांना वरलेलं आहे, श्रीकृष्णांना मी केव्हाच वरलेलं आहे. आता त्यात बदल नाही होणार, आता त्यात बदल नाही होणार. पण म्हणाली एकदा कळवावं तरी, म्हणून तिनं पत्र लिहायला सुरुवात केली. जगातलं पहिलं प्रेमपत्र. हल्ली काय व्हॉट्सअपमुळे काही राहिलंच नाही हो. एकदा काय फोन नंबर मिळाला की आपलं संपलं. काही गंमतच नाही राहिली त्या सगळ्यात. कोणी प्रेमपत्र लिहिलं असेल तर आठवा, सांगू नका बरं का मला. मनात आठवा त्यावेळेचे दिवस, तर हे सगळं उभं राहतं बरं का. आणि ज्यांना ते सद्भाग्य मिळालं नाही त्यांनी काही दुःख वाटून घेऊ नका. पहिलं वाक्य आहे तिचं, म्हणजे भाषांतर थोडं वेगळं आहे, पण पहिला शब्द जो तिनं लिहिला ना संस्कृतमध्ये आहे सगळं. पहिला शब्द आहे श्रुत्वा. श्रुत्वा म्हणजे ऐकणे, ऐकून. म्हणून भागवत श्रवणाचं शास्त्र एवढ्या करता. मी भगवंतांबद्दल एवढं ऐकलंय, एवढं ऐकलंय, एवढं ऐकलंय की आता त्यांच्याशिवाय मला वेगळा काही छंद लागलाच नाहीये. मन माझे गोविंद झालं. मला आता काही व्यवहारातलं काय ऐकायचं नाही, मला फक्त भगवंतांबद्दल ऐकायचं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर, हे त्रिभुवन सुंदरा. ऐकणाऱ्यांच्या कानामार्फत आपले गुण ज्यांच्या हृदयात प्रवेश करून त्यांचे त्रिविध ताप दूर करता. काय जबरदस्त लिहिलंय हो. म्हणजे या वाक्याला जेवढी उंची आहे ना तेवढीच खोली सुद्धा आहे. आपले गुण ऐकणाऱ्यांच्या कानामार्फत त्यांच्या हृदयात प्रवेश करतात बरं का. भगवंतांची जागा इथे आहे ना, बस. ती म्हणते माझ्या हृदयात आपण प्रवेश केला आहेच. आणि खरं तर हे सांगायचं असतं ना तेव्हा संकोच येतो बरं का मनामध्ये. कसं काय सांगावं. रुक्मिणी मातेंना तो आलेला, पण म्हणाले मी त्या संकोचाचा त्याग केलेला आहे आता तुमच्याकरता. कारण तुम्हाला योग्य वेळेला कळलं पाहिजे ना. 7 श्लोकांचं पत्र आहे बरं का. हे पत्र आज सुद्धा अमरावतीला जे देवीचं मंदिर आहे, पाहिलं आहे का कोणी तिकडचं विदर्भातलं? हां आहे. देवीच्या मंदिरात पूर्वी हे परत लावलेत का श्लोक? ते एवढ्यात नाही लावले ना, नाही पूर्वी लावले होते. मी गेलोय कारण तिथे मी पाहिला येतो सगळा परिसर. आता ते रिनोव्हेशनच्या त्याच्यानंतरही मी खरं गेलो होतो, पण आता हे श्लोक लिहिलेले नाहीत. पूर्वी हे लिहिलेले होते तिथे. आणि आमचे काका एक ट्रस्टी होते तिथे, ते सांगायचे बरं का. इथून श्रीकृष्ण घेऊन गेले बरं का रुक्मिणी मातेला. आणि आम्ही लहान होतो त्यावेळेला, अजूनही तेवढेच होत, पण त्यावेळेला ते खरं वाटायचं. आत्ता अर्ध्या तासापूर्वी गेलं म्हणायचे आणि आम्हाला ते खरं वाटायचं. मागे मोठं हनुमान प्रसारक व्यायाम मंडळाची मोठी जागा आहे, मैदान आहे मोकळं. हे काय ह्या मैदानातनं गेले वगैरे असं इतकं सहज सांगायचं.
पण ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की दर्शन घ्या बरं का. त्या भागात गेलो आपण, काय शेगावला वगैरे जात असू तर थोडं पुढे जायचं, किंवा कारंजाला जात असू, दत्त महाराजांचं स्थान आहे तिथे जात असू, तर अमरावतीला जाता येतं. हे सगळं तिनं लिहिलं. 7 श्लोकांमध्ये पत्र आहे. ते श्लोक त्या ठिकाणी लावलेले होते पूर्वी. आणि सुदैव नावाचा एक ब्राह्मण आहे, त्याच्या हातामध्ये ते दिलं आणि म्हणाली, हे फक्त आणि फक्त द्वारकेच्या राजांकडे श्रीकृष्णांना द्यायचं, बाकी कोणाच्याही हातात द्यायचं नाही. तो म्हणाला ठीक आहे. तो आला श्रीकृष्णांकडे. द्वारपालांना सांगितलं, मी असा असा विदर्भ देशातून आलोय, मला त्यांना एक पत्र द्यायचं. भगवंतांची गाठ पडली. भगवंतांनी ते पत्र वाचलं आणि म्हणाले, कधी आहे विवाह? विचारलं बरं का, कधी विवाह? तो म्हणाला, परवा. अरे बापरे, परवा विवाह आहे? तो आज का आलायस? म्हणला, मला यायला तेवढा वेळ लागला. भगवंत म्हणाले, चल रथात बस. संध्याकाळच्या वेळेला तो आलाय बरं का. भगवंतांनी रथ जोडायला सांगितला आणि फक्त त्याला घेऊन भगवंत निघाले बरं का. रात्रभर प्रवास करून भगवंत दुसऱ्या दिवशी सगळ्या तिथे पोहोचले. दुसऱ्या दिवशी बलराम दादा आले कान्हाच्या भेटी करता. तर असं कळलं की कान्हा कुठेतरी एक ब्राह्मण आला होता, त्याच्याबरोबर गेला. बलराम दादांना वाटलं की त्या ब्राह्मणावर काही संकट आलं असेल, म्हणून बलराम दादांनी सगळं सैन्य गोळा केलं आणि सगळ्या सैन्याशी बलराम दादा सकाळी निघाले. ते संध्याकाळपर्यंत येऊन पोचले असा उल्लेख आहे. आणि एक दिवस मधला गेला, तोपर्यंत रुक्मिणी मातेला काही कळायला मार्ग आहे ना, म्हणजे पत्र पोचलंय नाही पोचलंय, नेमकं काय झालंय, येणार आहेत नाही येणार आहेत, माझा स्वीकार त्यांनी केलाय नाही केलाय, काय हे सगळं वन साइडेड चालू आहे. असं आहे का? असं तिला वाटतंय बरं का. आणि ती आता छान प्रत्यक्ष तो दिवस आला बरं का. त्या दिवशी तयार होती छान, आरशामध्ये बघतीये, एक एक अलंकार तिला परिधान करतायत, दासी आहेत बरं का. तिनं पत्रात लिहिलंय बरं का भगवंतांना, कुठे या कुठे या. तर आमच्या गावामध्ये असं असं देवीचं मंदिर आहे, तिथे विवाहाच्या पूर्वी दर्शनाला जाण्याची पद्धत आहे. त्यावेळेला भगवंता माझ्याबरोबर रक्षक नसतात, तर फक्त स्त्रियांनी तिथे जायला परवानगी आहे त्या दिवशी, तेव्हा तुम्ही तिथे या. भगवंत म्हणाले, काय परफेक्ट प्लॅनिंग आहे हिचं. आत्ताच्या भाषेत सांगायचं तर तिनं मला एक्झॅक्ट लाईव्ह लोकेशन पाठवलेलं आहे. हो की नाही? आपण पाठवतो की नाही आता मित्रांना मैत्रिणींना, कुठे यायचं, मी इथे इथे उभी आहे किंवा उभा आहे, लाईव्ह लोकेशन शेअर करतो. लाईव्ह लोकेशन शेअर केलं, मला सांगतात बरं का, कथेला आलो का कुठे यायचं, मी पत्ता सांगितला, मी उत्कर्ष सोसायटी सांगितलं बरं का. आमचे एक मित्र म्हणले, बुवा तिथे गेलात की मला तुम्ही लाईव्ह लोकेशन शेअर करून ठेवा, मला जेव्हा जमेल तेव्हा येतो मी स्वतः. ते येणार नाही हे मलाही माहिती होतं, मी केलं नाही बरं का. आणि तिनं खिडकीतनं बघितलं बरं का, तर तो ब्राह्मण दिसला बरं का. त्याच्या मुखावरती हास्य दिसलं. म्हणाली, ज्या अर्थी तो परत आलाय आणि तो हसलाय, त्या अर्थी काम झालंय, माझं पत्र पोचलंय. पत्र पोचलंय, पण हे आले असतील ना, पूर्वीच्या काळात ही पद्धत होती बरं का. हे आर्य, अहो, नाथ अशी म्हणण्याची पद्धत पूर्वी होती. मी एका ठिकाणी गेलो होतो बरं का, कथा ठरवायला. आणि आता काय, त्या भगिनी होत्या घरामध्ये, मी आपला नेहमी धोतर झब्बा, मला म्हणले, या बुवा बसा. बसलो बरं का. म्हणाल्या की आमचा बंडू बाहेर गेलाय. मला काय वाटलं की
बंडू म्हणजे यांचा लहान मुलगा असेल, छोटा कोणीतरी, किमान आपल्याकडे कोण आलाय तर तसं तसं बोलावं ना. काय कचरा करायचा आहे तो घरात करायचा. मी आपलं बसलो, काय पाणी वगैरे काय घेणार, चहा कॉफी म्हणलं, कॉफी करा, अर्धा कप, सगळं झालं बरं का. 15-20 मिनिटं याच्यात गेली. त्यांनी तोपर्यंत त्यांच्या बंडूला फोन केला होता. बंडू म्हणला आलोच. आणि त्यांचा बंडू हाफचड्डीमध्येच होता. हा घडलेला प्रसंग आहे बरं का. मंडई गेला तर भाजी आणायला, एका हातात एक पिशवी, दुसऱ्या हातात एक दुसरी पिशवी, आणि सारसा वगैरे आला. म्हणाले बंडू या तुझ्याकडे, हे तुझ्याकडे आले म्हणाले. तेव्हा मला कळलं बरं का हा बंडू आहे यांचा. तोपर्यंत मला वाटलं लहान मुलाबद्दल बोलतात काहीतरी. जरा थोडं भान बाळगायचं बरं का. ज्यांना सुनायत ना त्यांनी जरा त्यांचे कान पिळा बरं का. आणि ज्यांना जावई येत त्यांनी सुद्धा आपल्या मुलींचे कान पिळा. नुसतं सुनांना सांगून नाही होणार, आपल्या मुलींना पण सांगितलं पाहिजे ना. जरा काय बाहेरच्या आल्यावर जरा व्यवस्थित वाग, जरा नीट वागायची. काय पुन्हा कुठला बंडू उघडा पडायला नको म्हणून सांगितलं बरं काही. आणि झालं, हे आले असतील ना, हे आले असतील ना. तिच्या मनात सारखं चाललंय बरं का, काही कळायला पत्ता नाही. शेवटी तो सगळं देवीची ओटी बिटी होती, तिने ते घेतलं सगळं पात्र आणि गेली देवळामध्ये. बरोबर सगळ्या महिला आहेत तिच्या, दासी आहेत तिच्या. देवीची ओटी वगैरे भरली. तिचं लक्ष नाही आहे बरं का त्या वेळेला, असा उल्लेख आहे. हे सगळं साडी, सौभाग्यालंकार जे असतात ना, तांदूळ देतात, सुपारी असते, काही दक्षिण असते, ते देवीचं व्यवस्थित. पण तिचं लक्ष बाहेर आहे बरं का. ती सारखं बाहेर बघते, तू उभाच राहा. बहुतेक आता तो आता उभा आहे ना, त्यामुळे त्याला उभं केलं हे भगवान. श्रीराम श्रीराम. हा ट्रान्सफर आहे. आणि तिचं लक्ष बाहेर आहे बरं का. तिने ती ओटी वगैरे दिली आणि दरवाज्यातनं पाठीमागे बघितलं, आलेत का, काही चिन्ह नाही. की माझ्या मनात चाललाय सगळा विचार, पण यांच्या मनात नसेल तर. का मी आता ओटी बिटी तुझी भरली आहे, प्रदक्षिणा मारून येईल, त्याच्या आत जर हे आले नसतील तर मी तुझ्या चरणावरती मस्तक ठेवीन आणि तिथंच बस. त्याच्यानंतर माझं मस्तक पुन्हा वर होणार नाही बरं का तुझ्याकडे पाहायला. याचं कारण माझं यांच्यावरती खरं प्रेम आहे बरं का, खरं प्रेम. 1/4 प्रदक्षिणा झाली, पुन्हा ती इकडे तिकडे बघती, आले असतील, काही चिन्ह नाही. निम्मी प्रदक्षिणा झाली तरी काही नाही बरं का. आणि 3/4 प्रदक्षिणा झाली म्हणजे आपण आत्ता जर मंदिरातनं बाहेर पडलो तर ते मैदान जिथे येतं, मी सांगितलं जो प्रसंग, त्या मैदानाच्या बाजूला ती आली आहे बरं का. आणि कुणालाही कळलं नाही बरं का, डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच भगवंतांचा एक रथ भरधाव वेगाने आला तिच्यासमोर. भगवंतांनी तिला रथात बसण्याकरता म्हणून हात दिला बरं का. तिनं भगवंतांच्या हातामध्ये तो हात ठेवला आणि भगवंतांनी तिला वर ओढून घेतलं आणि भरधाव वेगाने तो रथ निघून गेला.
भरधाव वेगाने तो रथ निघून गेला आणि आरडाओरडा करायला सुरुवात झाली की कोणीतरी आलं आणि रुक्मिणीला पळवून दिलं. कोण पळवून देऊ शकतं? तर श्रीकृष्ण आले होते आणि श्रीकृष्णाने रुक्मिणीला पळवून दिलं. हे कळल्याबरोबर रुक्मी सज्ज झाला. त्यानं आपली सगळी सेना सज्ज केली आणि भगवंतांचा रथ ज्या दिशेने गेला होता त्या दिशेने हे सगळे रथ गेले. बलराम दादांनी भगवंतांचा रथ जसा पुढे गेला तसं सैन्यामध्ये केलं. बलराम दादांनी ते सगळं अडवलं. ते सगळं अडवल्यानंतर तिथे रुक्मीचं आणि बलराम दादांचं एक छोटंसं युद्ध झालंय. रुक्मीला तिथून बाहेर पडण्याचे सगळे मार्ग माहिती आहेत. त्यामुळे रुक्मी दुसऱ्या मार्गाने बाहेर गेला आणि त्यानं भगवंतांना गाठलं. आता भगवंत आणि रुक्मिणी एका रथामध्ये आणि समोरच्या बाजूला रुक्मी आहे जो यांना अडवायला आलाय. भगवंतांनी अगदी दिल्या त्याला फार काही करायला लागलं नाही. भगवंतांनी अगदी किरकोळ 2-4 पानातच त्याचं सगळं रथ गीत मोडलाय असा उल्लेख आहे. आणि त्याला रथावर खाली खेचला आणि त्याला रथाला बांधलाय बरं का. आणि आता भगवंत त्याच्यावरती वार करणार आहे. रुक्मिणीनं 1-2दा थांबवण्याचा प्रयत्न केला बरं का. तुम्ही असं करू नका, तुम्ही हे करू नका. आणि भगवंत वार करणार तेवढ्यात बलराम दादांचा रथ आलाय बरं का तिथे. आणि बलराम दादा म्हणाले, कान्हा अरे काय करतोयस तू हे? हा तुझा कोण आहे? हा तुझा मेवणा आहे. अरे बाबा मेवण्याशी फार जपून वागावं लागतं बरं का. फार जपून वागावं लागतं. काहींना चांगलाच अनुभव आहे, काहींना चांगला अनुभव सुद्धा आहे. मेवण्याची फार जपून वागायला लागतं रे. बलराम दादा सिनियर आहेत ना, त्यामुळे त्यांना माहिती आहे मेवण्याशी कसं वागायचं. काना म्हणला मी काही याला सोडणार नाही म्हणून त्याचं काय केस काढले, त्याला विद्रूप केला असा उल्लेख आहे. आणि सगळं सैन्य रुक्मिणी मातेसह द्वारकेमध्ये आले. आणि इकडे हा रुक्मी आहे ना, त्यानं प्रतिज्ञा केली, मी जोपर्यंत माझ्या बहिणीला परत घेऊन येत नाही तोपर्यंत मी माझ्या नगरात प्रवेश करणार नाही. म्हणून त्यांनी बाहेर भोजकट नावाची एक नगरी गाव उभं केलं बरं का. आणि तिथे तो शेवटपर्यंत राहिला. आज सुद्धा भोजकट आहे. त्या बाजूला जे आहेत त्यांना माहिती असेल, भोजकटला आता रेल्वे स्टेशन झालेलं आहे. त्या मार्गावरती मोठं झालं आहे आता ते गाव. पण ते भोजकट या काळात या सगळ्याची स्थापना झाली. भगवंतांनी रुक्मिणीला द्वारकेमध्ये आणलं आणि मग द्वारकेमध्ये तो भगवंतांचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा पार पडला. तो विवाह सोहळा आज आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. त्याच्यानंतर श्लोक म्हणू आणि मग आरती होईल नेहमीप्रमाणे. उद्या सकाळी कथा आहे बरं का. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा. उद्या सकाळी बरोबर 10 वाजता कथा सुरू होणार आहे. 10 ते साधारणपणे 12, 12:30. आणि त्याच्यानंतर लगेच इथे प्रसाद भोजन आहे. त्याच्यामुळे तोही निरोप सगळ्यांना द्या जे आज आले नाहीत. एखाद दिवस कथेला आले अशा सगळ्यांना तो निरोप द्या. मंगलाष्टक कोणी म्हणणार असेल तर त्यांनी या बाजूला या इकडे काका पुढे. अक्षता मिळाल्या नसतील तर पटकन वाटा, सगळ्यांना मिळतील याची काळजी घ्या. अजून कोणी मंगलाष्टक म्हणणार असेल तर या बाजूला या. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान.